Calculate the density of metal having molar mass 197 gram per mole if it forms FCC structure. A cube into Na is 40 centimeter cube per mole. आता ह्यामध्ये सगळ्यात सोपा म्हणजे इझिएस्ट फॉर्म्युला आपण यूज करणार. कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? डेन्सिटी इज इक्वल्स टू density is equal to Z into M upon Na into काय येणार आहे तर AQ. मग density into AQ into Na divided by Z is equal to काय येणार आहे तर M. मग density into AQ ची व्हॅल्यू किती आहे तर 40 into Avogadro's नंबर काय आहे तर 6.022 into 10 raised to काय येणार आहे तर 22. Calculate density. Sorry. Density find करायचे. Density is equal to Z into M divided by Na into काय तर A. Z किती आहे? FCC आहे ना? Z किती येणार आहे? 4. मोलार मास काय येणार आहे? 197. Na into A क्यूब काय येणार आहे तर 40. किती दिले? डिक्यूबिट. सो 4 1 आणि 4 10 चा म्हणजे 197 upon 10 म्हणजे 19.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ऑप्शन डी. ऑप्शन डी दिसना हा बघ. हे समजलं? ऑप्शन डी 19.7. What is the minimum number of spheres required to develop tetrahedral boats? टेट्राहेड्रल बोट साठी किती स्फिअर लागतात? 4. त्या लेयर मध्ये 1 आणि त्याच्यावरती 1. टेट्राहेड्रल बोट बनवण्यासाठी टेट्राहेड्रल बोटला 4, ऑक्टाहेड्रल बोटला 6. टेट्राहेड्रल बोट साठी हा हे त्या लेयर मध्ये आणि त्याच्या वरती ऑक्टाहेड्रलला 6, त्या लेयर मध्ये 3, त्याच्या वरच्या लेयर मध्ये 3 पण अपोजिट वे ना. कसल्या वे ना? अपोजिट. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. If an element has a molar mass of 92 gram per mole that forms a BCC structure. काय फॉर्म करते? BCC structure. मग इथं परत फॉर्म्युला काय असते? Density is equal to Z into काय येणार आहे तर M divided by Na into काय येणार आहे तर AQ. AQ फाइंड करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय फाइंड करायचं आहे? AQ. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय फाइंड करायचं आहे? AQ. So A cube is equals to Z into M divided by Na into काय असणार आहे तर density. Z किती असणार आहे? BCC आहे म्हणजे 2. मोलार मास किती आहे तर 92. Avogadro's नंबर किती आहे? Na into density किती आहे तर 5 into 10 raised to 24 आहे. परत 2 2 चा काय येणार आहे? 4 9 2 18. 184 divided by 5. 10 raised to काय येणार आहे तर -24. 5 चा 5 चा 10, 5 चा काय येणार आहे तर 15. 34 36 पॉइंट काय येणार आहे? 36.8 into 10 raised to -24. That is 3.68 into 10 raised to -20. That is 3.68 into 10 raised to -20. कोणता ऑप्शन येतोय बघा.
Yes. Solid state. 20. पुढचा क्वेश्चन बघा. हे लिहून घ्या पटपट ना, साइड बाय साइड. In an ionic solid, equal number of cations and anions are missing from the regular position. Spot it. Equal number of cations and anions are missing. आणि ते दुसरीकडे जाऊन वगैरे काही बळर बसत नाहीये. Spot it. Question number 70. Question number 70. 70. Next काय आहे? Calculate the number of atoms per unit cell. Number of atoms per unit cell of an element having a molar mass 92, density 8.6. म्हणजे इथे फॉर्म्युला काय यूज करणार आहे आपण? D is equals to Z into B is equals to Z into M. Yes. D is equals to Z into काय येणार आहे तर M divided by Na into काय येणार आहे तर AQ. So density into Na into AQ divided by M is equals to Z. So density का value किती आहे? 8.6 आहे. Na आणि AQ ची value किती आहे तर 21.5 आहे. मोलार मास किती आहे? मोलार मास किती आहे? 92. ठीक आहे. ह्याला मल्टिप्लाय करून बघा या दोघांना काय होते. कारण हे एकतर 2 येणार किंवा 4 येणार. 1 तर येणार आहे. 8.6 into 21 किती येते बघा. म्हणजे 92 च्या टेबल मध्ये येणारच येणार असं. 86 into 91. 86 into 21 करून बघा. काय व्हॅल्यू याची आली? 182. 184.9. 8.6 ची तेवढीच आहे. 184.9 divided by 92. 2 1 जा. हा 1 जा आणि हा 2 जा येणार. 2 is equals to Z येणार. मग BCC is equals to म्हणजे Z is equals to 2 म्हणजे BCC येणार. Z is equals to 12 म्हणजे काय येणार आहे तर BCC. Z is equals to 2 आहे म्हणजे काय येणार आहे तर BCC. हाँ 2.0 समथिंग आला ना तर BCC. 4.0 समथिंग आला तर FCC. पण 2.1 आलं त्या केस मध्ये त्याला BCC म्हणू शकत नाही. मग काय पॉसिबल नाही चुकलंय आपलं. कारण एकतर तुमचं 2.01 असायला पाहिजे किंवा 4.01 असायला पाहिजे किंवा 1.01 असायला. 1 आला 2.1 1 ला नेग्लेक्ट करू शकत. 0 ला नेग्लेक्ट करू शकतो. Calculate the molar mass of an element having density. Calculate the molar mass of element having density 5.6 gram per centimeter. And that forms a BCC structure. परत same formula आहे. Density is equals to Z into M divided by Na into काय येणार आहे तर AQ. What you have to calculate? Molar mass. So molar mass is equals to density into Na into काय येणार आहे तर AQ divided by Z. आता डेन्सिटी किती आहे ह्याची 5.6 आहे. Na into AQ किती आहे तर 75 आणि BCC आहे म्हणजे 2 येणार. 2 1 जा 2 किती येणार आहे 2 जा 4 आणि 2 8 जा. सो 2.8 into काय येणार आहे तर 75. that you will get the molar mass. किती येते बघा 2.8 into 7.5. 2.8 into 75. काल चांगलं बसलेला आज
नेक्स्ट बघा, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन एफसीसी स्ट्रक्चर. एफसीसी ला एफसीसी असू दे किंवा एचसीपी असू दे किंवा सीसीपी असू दे, त्याचं कोऑर्डिनेशन नंबर किती असते तर 12. कोऑर्डिनेशन नंबर किती असते 12. पीसीसी जर असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असते तर 8. आणि सिंपल क्यूबिक क्रिस्टल असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असते तर 6. नेक्स्ट, calculate the volume of FCC unit cell if the radius of the particle in it is 106.05 picometer. आता मला रेडियस आणि एक्सटेंसचं रिलेशन माहित असलं काय, व्हॉल्यूम ऑफ एफसीसी युनिट सेल जर म्हटलंय बघा, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, तो कसला युनिट सेल असू दे, तो काय असणार आहे AQ. काय असणार आहे AQ. आता AQ इथं जर घेतला तर A is equals to 2√2R चा काय येणार आहे तर Q. कारण FCC आहे, कारण for FCC A is equals to काय असते तर 2√2R. for FCC A is equals to काय आहे तर 2√2R. मग 2√2R म्हणजे 2 into √2R म्हणजे म्हणजे 2 चा क्यूब काय येणार आहे तर 2 चा क्यूब 8 येणार. √2 चा क्यूब काय येणार आहे 2√2 into R चा क्यूब. R चा क्यूब म्हणजे 106.05 चा परत काय घ्यायला पाहिजे क्यूब घ्यायला पाहिजे. 8 चा काय असते तर 60 into 1.41. हा करू शकतो तुम्ही सेंटीमीटर मध्ये, नाही केला तरी पण चालते, नंतर जरी केला तरी चालते. तुम्ही ह्याला 1.0605 into 10⁻⁻8 सेंटीमीटरचा क्यूब पण करू शकता. परत 60 into 1.414 into 1.06 घ्या, त्याचा क्यूब घ्या आणि 10⁻⁻8 चं काय करा तर 10⁻⁻24. आता करा बघा काय येते व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ऍक्च्युली 26.9 येते, त्याला 2.69 into 10⁻⁻23 सेंटीमीटर क्यूब. Next, calculate the volume of unit cell when metal atom have a density 1 gram per centimeter cube and molar mass 23 gram per mole, crystallizes to form BCC structure. परत फॉर्म्युला काय असणार आहे, डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असते तर Z into N डिवाइडेड बाय Na into काय असते तर AQ. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे AQ विचारले. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय विचारलंय AQ. सो इथं काय असणार आहे तर AQ इज इक्वल्स टू Z into M डिवाइडेड बाय Na into डेन्सिटी. Z किती येणार आहे तर 2, मोलार मास काय तर 1 नाही मोलार मास नाही, डेन्सिटी किती आहे तर 1. मोलार मास किती आहे 23. Avogadro's number 6.022 into 10⁻23 into density 1. So इथं परत काय येणार आहे AQ is equals to 2 1 चा 2 3 चा 0 चा 1 चा 1 चा. So AQ is equals to 23 divided by 3.011 into 10⁻⁻20. हे बघा 3 आहे ना, 3 7 चा 21, 3 7 चा म्हणजे 7.7. हे 3 आहे, 3 1 चा आणि 3 7. हे बघा जेव्हा तुम्ही परफेक्ट स्टेप करताय त्यावेळी तुमच्या लक्षात एवढं यायला पाहिजे की तुम्हाला ऑलमोस्ट आन्सर काढायचं, परफेक्ट आन्सर काढत बसायचं नाही. क्षेत्र काय येणार आहे तर 7.6 into 10⁻⁻23
सेंटीमीटर. पुढचं बघा. काय असणार आहे? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द बीसीसी युनिट सेल? हे बघा. V is equal to काल आपण घेतलेला तो ऑप्शन बी घेऊ शकतो. ऍटम्स असेल तर हे ना √3 V is equal to √3 पाय a क्यूब बाय काय येणार आहे तर 8. कारण दोन ऍटम्स आहेत तर त्याचा व्हॅल्यू एवढा ना. एकच ऍटम असला असता काय असला असता बाय 6. एकच वन ऍटम जर असला असता ना तर √3 पाय a क्यूब अपॉन काय असतं तर 6. Next, what is the total number of atoms present in FCC? FCC मध्ये किती असतात? 4. BCC मध्ये किती असतात? 2. सिंपल क्यूबिक मध्ये किती असतं? 1. FCC मध्ये किती असतात? 4. बॉडी सेंटर्ड मध्ये किती असतात? 2. सिंपल क्यूबिक मध्ये किती असतं? 1. Which among the following forces of attraction is developed between polar and non-polar? हा HCl कोण आहे हा? आणि हा Cl आणि हा Cl सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. HCl पोलर आहे. HCl पोलर आहे म्हणजे त्यावरती पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस. आता हा पोलर मॉलिक्यूल जेव्हा क्लोरीन जवळ जाणार कोण जवळ जाणार त्यावेळी तो इंड्यूस करणार पोलॅरिटी. काय इंड्यूस करणार म्हणजे ह्या क्लोरीन वरती याच्यावरती प्लस आणि याच्यावरती मायनस. मी काय म्हटलं काय केलं इंड्यूस. कारण हा पोलर मॉलिक्यूल आहे नॉन पोलर. पोलर मॉलिक्यूल नॉन पोलर मॉलिक्यूल मध्ये डायपोल इंड्यूस करतो म्हणून त्याला काय म्हणतात डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. कसला इंटरॅक्शन म्हणतो डायपोल इंड्यूस्ड डायपोल. Calculate the void volume of simple cubic unit cell if the volume of unit cell is 5.5 into 10 raised to minus 20. हे बघा percent void is equal to volume of void divided by काय येणार आहे तर volume of unit cell into 100. पॅकिंग एफिशियन्सीच्या फॉर्म्युलाला अल्टर केले. कोणाच्या फॉर्म्युलाला अल्टर केले पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द atoms डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल into 100 होतं. इथं void percent void is equal to volume of void divided by volume of unit cell. आता किती असते 47 पॉइंट काय असते तर 6% is equal to volume of void upon volume of unit cell. volume of unit cell काय आहे 5.5 into 10 raised to minus 22 into काय येणार आहे तर 100. So इथं काय येणार आहे 47.6 into 5.5 into 10 raised to minus 22 divide by काय येणार आहे तर 100 is equals to volume of void. किती येते बघा volume of void मल्टिप्लाय करून बघा किती येते volume of void. व्हॉल्यूम ऑफ void किती येते बघा ऑप्शन सी 2.619 into 10 raised to 22. ह्याचं फाइंड करा तुमचं तुम्ही. Calculate the number of atoms in 0.3 gram of metal if it forms BCC structure. Number of atoms in x gram is equals to काय येणार आहे तर x into z divided by rho into काय येणार आहे a cube.
x किती आहे 0.3, z किती आहे 2, रो इंटू a क्यूब काय आहे तर 3 इंटू 10 रेज टू मायनस 20. 3 वनचा हा 0.1, 0.1 चा 0.2 इंटू 10 रेज टू मायनस प्लस 20. So 2 into 10 raised to plus 21. Option B. सॉल्व करा गोष्टी. फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला. पुढचा क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ मेटल atom if it forms a BCC unit cell with the edge length of 530 picometer. नाही एज लेंथ ए दिलाय फक्त. फॉर बीसीसी काय असते r is equals to √3/4 काय असणार आहे तर a म्हणजे √3/4 इंटू काय येणार आहे तर 530. √3 म्हणजे 1.732 कशाला कन्वर्ट करतो पिकोमीटर मध्ये सेव ऑप्शन पण पिकोमीटर मध्ये डिवाइडेड बाय 4 इंटू 530. आता हा तर मला माहित आहे 4 1 चा आणि हा काय येतो तर 0.433 त्याला मल्टिप्लाय करता येतो 4.3 इंटू 53 असं येतंय. ते येतं बघा. मी काय केलं 0.43 हे डेसिमल शिफ्ट केलं. ऑप्शन 229 पिकोमीटर. ऑप्शन ए 4.3 आहे 4.3 इंटू 53. Which from the following statement is not true regarding crystalline? 87. Which from the following statement is not true regarding crystalline solid? There is a regularity and periodicity in arrangement. It is isotropic. हे चुकीचं आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स हे अनआयसोट्रोपिक असतात नेचर मध्ये. क्रिस्टलाइन सॉलिड्स हे कशा असतात नेचर मध्ये अनआयसोट्रोपिक. अनआयसोट्रोपिक म्हणजे डिफरंट डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टीज येतात. म्हणजे एक्स वाय डायरेक्शन घेतला तर त्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वेगळी येणार. हॉरिझॉन्टली वेगळी येणार, वर्टिकली वेगळी येणार, डायगोनली वन एंड वेगळी असणार आहे, डायगोनली अदर एंड पण काय असणार आहे वेगळीच. सगळीकडे सेम येणार. ते अमॉर्फस सॉलिड्स. कोणता होता अमॉर्फस सॉलिड्स. फाइंड द वॉइड व्हॉल्यूम ऑफ बीसीसी इन सेंटीमीटर क्यूब. परत फॉर्म्युला काय असणार आहे परसेंट वॉइड is equals to void volume divided by volume of unit cell into काय येणार आहे 100. आता void volume बीसीसी चं किती असते तर 32%. void volume मला माहित नाही आणि volume of unit cell काय असणार आहे तर 1.5 into 10 raised to minus 20 into 100. rearrange करा है ना 32 into 1.5 into 10 raised to minus 22 divided by 100
is equals to void volume. 1.5 म्हणजे 3/2 असते. 32 into 3/2 into 10 raised to minus 24. 16 on the 16, 632, 648. 48 into 10 raised to minus 24. And then 4.8 into 10 raised to minus 23 centimeter cube is equals to void volume. Is equals to void volume. Option B. लिहून घ्या. फॉर्म्युलाज क्वेश्चन समजून लिहून घ्या. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे AQ फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे? AQ. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इफ द मास इज गिवन. ठीक आहे. डेन्सिटी इज इक्वल टू Z into M डिवाइडेड बाय Na into काय असणार आहे तर AQ असणार आहे. ठीक आहे. आपल्याला फाइंड करायला सांगितलंय व्हॉल्यूम म्हणजे AQ. सो AQ इज इक्वल टू Z into M डिवाइडेड बाय Na into डेन्सिटी. सो Z ची व्हॅल्यू किती आहे? FCI म्हणून 4. मोलार मास किती आहे? 63 पॉइंट काय आहे? 5. अवोगॅड्रोस नंबर इनटू हे किती आहे तर 5.5 into 10 raised to 24. Solve it and let me know. मला माहिती नाही. Forty-six point option D. 46.1818 into 10 raised to 24 येते minus 24 म्हणून ते 4.61818 into 10 raised to minus 20. Calculate the density of an element having molar mass 63 that forms FCC structure. Density is equals to Z into M divided by Na into A. 4 into 63 divided by 20. 4 1 आणि 4 किती जाणार आहे? 7 चा. 7 1 आणि 7 9 चा. 9 ग्राम per centimeter. cube. What is the coordination number of particle in HCP? HCP coordination number 12. HCP, CCP, FCC. HCP, CCP, FCC. कोऑर्डिनेशन नंबर 12 आणि 12 पेक्षा जास्त कोऑर्डिनेशन नंबर येतच नाही. Calculate the volume occupied by all the BCC unit cells. If the volume of unit cell is 1.5, हे तुमचं तुम्ही सॉल्व करा. आता लगेच करायचं. मी एकही फॉर्म्युला लिहून देणार. Calculate the volume occupied by all the atoms in BCC. If the volume of unit cell is 1.5 into 10 raised to minus 22. You try by yourself. Volume occupied by all the atoms divided by volume of unit cell. Volume occupied by all the atoms divided by volume of unit cell into 100 is equals to packing efficiency.
इज इक्वल्स टू काय असते तर पॅकिंग इफिशियन्सी. Percent packing efficiency is equal to volume of all atoms divided by volume of unit cell into 100. So percent packing efficiency 68 is equal to volume of all atoms. Volume of unit cell 1.5 into 10 raised to minus 22 into 100. So 68 into 1.5 into 10 raised to minus 22 upon 100 is equal to volume of all. वन पॉइंट फाइव म्हणजे 3/2 येणार. 3/2 म्हणजे 2 1 आणि 232 234 येणार. 1.5 म्हणजे 3/2 सोपं करून बघ. 2 1 आणि 2 किती येणार आहे तर 34. 34 into 3 108. 102. 102 हा 40 मग इथं 1.02 into 10 raised to minus 20. Which of the following solid exhibit isotropic properties? Isotropic properties म्हणजे तो कसला सॉलिड असायला पाहिजे तर amorphous solid असायला पाहिजे. Isotropic आहे म्हणजे amorphous. Diamond, graphite, sodium, metallic glass. यावेळी सीट ला आहे तुम्हाला. Calculate the radius of atom of metal if it is simple cubic आणि एज लेंथ त्याची किती आहे तर 3 आहे. कसं सोपं आहे बघा. A is equals to काय असते तर 2r. So A upon 2 is equals to r for what? For simple cube. So tell me 380 divided by 2. 380 divided by 2. 190. 190. H length 380 त्याला divide by 2 केलं r. Calculate the number of unit cells in 10.8 gram. Number of unit cells चा फॉर्म्युला काय? Number of unit cells in x gram equals to काय येणार आहे तर x divided by इथं काय नाही x divided by rho into काय येणार आहे तर aq. So 10.8 divided by 7.2 into 10 raised to minus 20. Minus 22 वर जाऊन काय होणार आहे तर प्लस. So 10.8 into 10 raised to plus 22. आणि तुम्ही जर हे 10.8 आणि 7.2 घेतलं तर सेम लेवल मध्ये येते. 36 मधून 36. 36 मधून 72. 36 3 ला 108. म्हणजे हा किती येणार आहे तर 2 ला आणि हे 3 ला. म्हणजे 1.5 into 10 raised to 22. थोडं तुम्हाला ना टेबल्स माहित असायला पाहिजे. 36 18 कॉमन सेन्स आहे. 36 भारतात इतर पाठ होते ते जरा असं पाठ होतात ते टेबल्स. भयानक नाही सोपे.
What is the total number of particles present in BCC? BCC? BCC 2. SCC 4. Simple cubic 1. The question has to be modified to get the correct answer. Question number 97. Calculate the volume of unit cell. Having molar mass 27, that forms FCC. Density is equal to pi the Z into M divided by Na into pi the A. Now A cube is equal to pi ना Z into M. Density into M. So Z कितनी है 4, मोलर मास कितनी है 27, डेंसिटी कितनी है यानी थोड़ा 60 into 10 raised to 23. 4 1 आणि 4 4 ला 4 किती आहे 4 5 ला 24 6 ला 24 म्हणजे 6.99 समथिंग आला पाहिजे हां 6.9 यायला पाहिजे हे ना 6.75 करेक्ट हां मग 4 1 आणि तर काय आहे तर 6.7 6.75 into 10 raised to minus 20 centimeter. Check करो. Calculate the edge length of FCC if the radius of metal atom is. R is equal to काय असते तर A upon 2 root 2 H length काय आहे तर 139 रेडियस दिले का सॉरी तो A is equal to काय येणार आहे तर 2 root 2 काय येणार आहे तर so 2 into 1.414 into radius काय आहे तर 139 so 2 into 1.414 into 1.39 into 10 raised to minus 8. ये करो. Object 3.93 option calculate the edge length of BCC if the radius of the metal atom is 2 to 7. A is equal to 4 by root 3 काय येणार आहे so 4 upon 1.7 into 2 to 7 so 4 म्हणजे काय येणार आहे 0.433 into 2 to 2 to 7 चा आहे 0.433 into 2.2 2.27 into 10 raised to minus 8.
0.98 ಇದೆ. सांगायचं आन्सर फाइंड करा पटकन. मी काय सांगणार आहे याबद्दल. पटकन आन्सर सांगा. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ मेटल. Density of metal having molar mass. A cube into Na. सगळं दिलंय बघा. सिंपल क्यूबिक आहे. Z काय येणार आहे? 1 येणार आहे. सांगा. मी नाही चेक केलेलं. येते का सगळ्यांचं? परत फॉर्म्युला सेम असणार आहे. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हटले. हॅव्हिंग मोलार मास 56 that forms BCC unit cell. Density is equals to 4.8 असेल. 4.8 असेल density. 4:8. जर 1:2 असेल तर मग ठीक आहे. 0.5. 100 क्वेश्चन झाले. हा 101 क्वेश्चन आहे. त्यामुळे या पुढचे सगळे तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. मी बसणार आहे. तुम्ही सॉल्विंग करणार आहे आणि आन्सर सांगणार. आणि मी बुक चेक पण करणार आहे लोकांची. ज्यांना जायचं त्यांनी जावा.